shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MJ महासरचा. तर मंडळी, या कार्यक्रमात आपण 2 मान्यवरांना बोलवतो. त्यांच्यासमोर मी असा विषय टाकतो, त्यांच्यासमोर असं मी त्यांना चुचकारत बोलता करतो आणि नंतर त्यांच्याच बोलण्यात आकडी लावतो. मग ते जे शिलकतात आणि खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात. तर आजचा आपला चर्चेचा विषय शाकाहार की मांसाहार. त्याच्यासाठी आपल्याला शहाणपणा शिकवायला 2 मान्यवर इथे आलेले आहेत. असं बोलावं लागतं. तर मी दोघांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वतःची नसलेली ओळख स्वतःच्या तोंडाने प्रेक्षकांच्या तोंडावर अशी कण फेकून मारावा. चेतनाजी. नमस्कार. हा, मी अखिल भारतीय आम्ही शाकाहारी जगात भारी संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा वा वा, क्या बात क्या बात. रोहितजी. नमस्कार. हा मी अखिल भारतीय हा आम्ही मांसाहारी त्याला लावत गेले शाकाहारी या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्य माने फ्रॉम सातारा. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण कदम मारी ते स्किट कोण बरं तारी. या संघटनेचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. इथे आपल्या स्टुडिओमध्ये काही मोजके प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत. त्यांचं पण गैर स्वागत आहे बुवा. नमस्कार तुमच्या सगळ्या कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक मेंढा फेम हो हो. अरे तू प्रेक्षक म्हणून आलेला आहे ना रे. तू टाळ्या वाजव, 200 रुपये घेऊन घरी जाय. अरे प्रेक्षकांना चेहरा असतो पण त्यांना ओळख नसते. काय ओळख करून देतो तू. तर चर्चेवर आपण येऊया. शाकाहार की मांसाहार, चिकन चिल्ली का गोटेल वांग्याची भाजी, मीठ कबाब का मेथकूट. आधी मी चेतनाजी तुमच्याकडे येतो. तुम्ही मुद्दा मांडा, चर्चेला अशी सुरुवात करा. नक्कीच. सगळ्यात प्रथम सगळ्यांना माझा शुद्ध आणि सात्विक नमस्कार. वा. आमचा बी तामशी नमस्कार. मग लाल तांबडा पांढरा तरतरीत एकदम नमस्कार आमचा. मग बोलू का? बोलू द्या ना त्यांना, देतो ना तुम्हाला वेळ. बोला की बोला. नाही, चर्चा सुरू करण्याआधी मला सांगा इथे कोण कोण शाकाहारी आहे. अरे वा, अरे बापरे. हा. क्या बात. हा सगळे मित्र मला बोलतात अरण्या तू जाम पोरी पटवतोस, तू 1 नंबरचा शिकारी आहेस. खाली बस. कळलं मला. शिकारी आणि शाकाहारी यातला फरक न कळणारे प्रेक्षक आज तुम्ही इथे बसवलेले आहेत. आले, सॉरी. मला कळलं. अजून कोणी आहे का शाकाहारी? काकी काके मॅडम म्हणा. मॅडम हा. आपण शाकाहारी आहे. काय आहात? शाकाहारी शाकाहारी. हा म्हणजे संडे आणि वॉन्डे सोडलास ना तर आपण शाकाहारी आहे. आ? संडे आणि वॉन्डे म्हणजे संडेला आपण कधी कधी शाकाहारी होतो. समजा दुपारी आपण मटण खाल्लं हा. ना तर रात्री कढी भात खावा लागतो. डायरेक्ट जामा ना एकदम. बसून घे रे भाऊ, बसून घे. त्याला मुळात शाकाहारी नाही म्हणत. शाकाहारी म्हणजे काय? काय? शाक आहार. शाक आहार म्हणजे शाक या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? काय? वनस्पतीजन्य. म्हणजे वनस्पती किंवा त्यापासून तयार होणारा आहार जे सेवन करतात त्यांना शाकाहारी म्हणतात. अच्छा. मानव हा मूळतः शाकाहारीच. मानव. कोणी सांगितलं? मी सांगते. काहीतरी सांगताय तुम्ही लागा. आ? आमच्याकडे येऊन बघा जत्रेला मानव म्हणजे लागा निवडून मटण ओढतोय. निवडून अर्ध बोकडा संपवतोय घरी. अर्धा बोकड्या. मग विषयच नाही. जेवाय बसला का नाही सुट्टीच देत नाही. बापरे. नल्ली असती ना नल्ली अशी घेणार गडी ओढून खाते. एवढं. या जत्रेला तुम्हाला सांगतो तारांबळच झाली त्याची. म्हणजे? गडी नल्ली वडतोय. हा. इनाच काय बाहेर. बापरे. दोन्ही हात धरून असं नल्ली धरली का हा. त्यानं मान खाली घातली. वडलं जसं तसं डिश मधलं सगळा रस्सा तोंडात नळीतनं. बापरे. कोणाबद्दल होती म्हणजे पक्क नॉनव्हेज लवर आहे. हो का? लयड कोणाबद्दल बोलताय? मानव कसपटे मी हो ना माझा.
अरे मानव म्हणजे मी तुमच्या मेव्हण्याबद्दल नाही बोलत आहे हो. हा. मानव मनुष्य प्राणी हा. ती होय आ? ती होय असं मोठ्याने बोललं म्हणजे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. छान केली बोला नक्कल बरं का? तुम्ही. मुद्दा मांडा मुद्दा. माझा मुद्दा आधी ऐकून घ्या मग रिॲक्ट व्हा. हा बोला. मनुष्य प्राणी हा शाकाहारीच आहे. हो का? त्याची पचन संस्थाच तशी काय बनवली. नाही काय नाही मनुष्य प्राणी शाकाहारी नाहीच मुळात त्यो. नाहीये? ही शाकाहारी लोकांनी रचलेली डोंग आहे ती तुम्हाला एक मिनिट ढोंगा बिंगा मग काय म्हणायचं म्हणायचं मग इथे मी माझा मुद्दा अरे ढोंगा बिंगा म्हणायचा ए, भेंडीची भाजी का बसा हा? भेंडीची भाजी भेंडीची भाजी मग काय तर भेंडीची भाजी काही काय शिवी दिल्यासारखं एवढं हे काय करताय तुम्ही भेंडी काय शिवी आहे का तरी बरं आहे कॅमेरा आहे म्हणून भेंडी म्हणलोय हा. बाहेर गावला असतं तर शेंबडे म्हणलो असतो एक मिनिट शेमडी नाही हे अपमान करताय का माझा शेमडी बिमडी म्हणू अहो, नका शामराव, नका ना, असं काय? मला सांगा भेंडी कापल्या होती शिंबडी असती की नाही हा म्हणजे बुळबुळीत असते असती नाही मग तेच म्हणलं की मी काय वेगळं नाही म्हणलं नाही रोहित जी तुम्ही जरा थोडासा संयम दाखवा. मी संयमीच आहे ही म्हणते ना शाकाहारी शाकाहारी आहेत. मग जर शाकाहारी आहे त्या ज्वारीचा कडबा खात्याला का या इलॉजिकल बोलताय तो काय नाही हो. ऊसाची पानं खात्याला का पाहतो कश त्यातनं बरोबर अगदी रस काढून प्यासा कळतो या 2-2 गालाच वाढताय अगदी हो, हो. हा एवढंच जर शाकाहारी शाकाहारी आहे ना तुम्ही झाडावर चढा आणि पानं तोडून खावा मग अरे काय बोलताय काय बोलतोय काय बरोबर हे बघा इतिहासात स्वतः वाचलेलं आहे मी शामराव बर. स्वतः शेतीचा शोध लागला नव्हता का नाही हा. तेव्हा तुम्हाला सांगतो माणूस येऊ शिकार करूनच जगायचा हा शिकार करायचं. तीच तुम्ही मोठमोठ्या गुहांमध्ये गेलाय का कधी नाही नाही मी चित्र पाहिलेले त्यांचे गेला ना चित्र असते ती हा, नाही हा. तिथं. ती पाषाण काळात तुम्हाला सांगतो ती घासून घासून ती दगडाची भाली बनवायची हा. कशाला माझ्याकडे भाला आहे माझ्याकडे भाला आहे ते दाखवायला होय. हा? मुद्दाच नाही आ, थांबा ऐक. अरे शिकार करायला बनवली ती त्यांनी ती हा, हा. त्या चित्रांमध्ये नीट बघितलं का नाही तुम्ही हा. गडी असा असतो डुकराच्या माग हो. दुपारचा टाइम जात नाही म्हणून पळतोय तो कशाला पळतोय तो अरे तो पळतोय म्हणजे ती शिकार करायलाच शिकार पळतोय तो बरोबर. डुकराची शिकार करून घेऊन येणार आणि मग काय झाडावर चढून काय पानं तोडून खाणार आहे तो नाही नाही नाही. हा. काय सांगता येईल का तुम्ही त्यानं शिकार करून आणली म्हणल्यावर तो पहिली ती शिकार खाणार बरोबर आहे. आणि मग जर तलप लागली तर मग तो पान खाऊ शकतो तलाप लागल्यावर पान म्हणजे आपल्याला कशी जेवल्यावर तलप लागते पानाची हा, हा. आपण जातो की नाही पान टपलो भैया पान देऊ जरा हा. चुना बिना एकदम कतरी सुपारी बिपारी मार अरे विलची डालो ना असं म्हणतो ना आपण. ऐका. तलप लागले मैंने कलकत्ता में लागले. थांबा होय की नाही? टाळ्या नाही वाजवल्या त्यांना थांबवायला केलं मी सॉरी सॉरी मला वाटलं त्यांचा मुद्दा टाळ्या वाजवताय तुम्ही सॉरी सॉरी पान हा मुद्दा आहे का आपला? नाही नाही शाकाहार की मांसाहार मग ह्यांचं काय म्हणणं आहे माणूस मांसाहारी आहे हा. माणूस शिकार करतो अरे शिकारी प्राण्याला नख आणि दात असतात माणसाला आहेत? सोळा आहे ती की त्या सुळ्यांनी अख्खा प्राणी मारू शकणार आहात का तुम्ही मग का शस्त्रांचा आधार घेता का धनुष्यबाण आणि भाले लागतात तुम्हाला शस्त्राशिवाय साधा झुरळ तरी मारू शकणार आहात का तुम्ही मारू शकतो झुरळ मारायचा फ्री असतो ना तरी मारू शकतो फ्रे तुम्ही बाय ना उतरेल पटक तोडणार अरे तू उगा मुगा राहणार आहे हे बघा तुम्ही सगळे जे आहेत ना तू पण रे तिसरा हा मोठ्या डोळ्याचा मी असं असं केलं ना टाळ्या वाजवा आणि मी असं केलं की हसा बॉस बाकी काहीच करू नका ए चकली आयटम अच्छा अच्छा केलं आम्ही इकडे हसू पण समोरच्या हसण्यासाठी आम्हाला इथे मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय ना हा? काय एक तर कॉमेडीचा वजीर तुम्ही इथे असा बसवलाय का कोपऱ्यात कॉमेडीचा एक काय तुरी तिरी आणि गोटवर गेम खेळायचा मी कॉमेडीचा गोटोय मी गोटोय कॉमेडीचा तुला नाही बोललो रे अरे बापरे म्हणजे मी पट्ट्यातच नाहीये नाही आहे पट्ट्यात नाहीये मी नाही आहे अरे काय झालं अरे ग बसा की भावा तू ठरव आधी तू चेसवर बोलायची का पत्त्यांवर बोलायची ती सहा पाडा आणि चालू करा ह्यो का आला सबसिडी होता ह्यो अरे काय- ग बसा हो तुम्ही शामराव तुम्ही बी काय लागा त्यांच्यात जाताय लागा अरे तुम्ही लगेच पट्ट्यातच नाहीये का ग बसा हो अरे थांबा ना त्यांचं लागा वेगळं चाललंय आणि तुमचं काय आहे हा, तेव्हा शाकाहारी इथं लक्ष द्या बरं का हा. इथं लक्ष असू दे तुम्ही ठीक आहे ठीक आहे मग मी आता महत्वाचा मुद्दा मांडते मग मांडा. कशी इतिहासाबद्दल बोललात ना काहीतरी हा बोला हा 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 बोलू की तर बोला. इतिहास काय सांगतो काय? माणसाचा पूर्वज कोण आहे माकड हं. मग माकड जर शाकाहारी आहे तर माणूस मांसाहारी कसा होईल अरे कोणी क्या बात. सांगितलं माकडे शाकाहारी आहे नाही एकमेकाच्या लागा ओवा काढते ती लिका काढते ती हे असं करून लागा बडीशेप खाल्ल्यागत खाते ती हा? खात खरंच खात कुठली तुम्हाला जमल का खायला तसलं काही बोल आणि नका. ते तर पहिलं बोलू नका तुम्ही माकड आपला पूर्वज होता मला तर पटतच नाही कसं काय? निव्वळ भाभावगिरीच वाटते मला इथे. काय कसं काय पूर्वज होता माकड तुम्ही माझ्या खानदानात येऊन बघा घरात माकडाचा एक फोटो दिसणार नाही हं, सगळं माझा आज आहे पंजा आहे खापर पंजोब आहे खापर पंजे म्हणजे हे असा उभा आहे गडी सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. खापर पंजे रुबाबात हे असा उभा आहे गडी ऍक्शन आहे आज. वेगळा चिडून माकड जर आपलं पूर्वज असतं हा. मला सांगा
एकानं तरी माकडाचा फोटो लावला असता नाही, कुठं तरी कोपऱ्यात तरी लावला असता नाही. अहो, काय एक वाटेल? फोटो नाही माकडाचा. वाटेल ते बोलताय का तुम्ही? मी कैक वर्षापूर्वीच सांगतो हा, ना. हा. काय इतक्या वर्षापूर्वीच. अरे त्या माकडाला अक्कल होती का तेव्हा फोटो बिटो काढायची? कसा फोटो असेल? सांगते ती. पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब बघून घाबरत असेल माकड. मग ही तर बियाणं आमच्या खानदानातलं नाहीच मुळात. असली बेदरी पैदाच केली नाही ती आम्ही कवा. आमच्या खानदानात मग अरे माने आहे का कोण आहे? हा अरे माने म्हणजे माने आहे ती. माने म्हणूनच जगणार आणि माने म्हणूनच मारणार. असली बेदरी तुमचं असलेली माकड पूर्वज आम्हाला. काय माने 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 लावले? कोण आहे माने? माने म्हणजे मानेच आहे. हा माने म्हणजे माने. मुद्दा नाही का? अरे भलतं मोठं नका होतंय. सांगू मला. मुद्द्यावर या. नाही, मुद्द्यावरच येते. पण हा माणूस विज्ञानाला खोटं ठरवतोय. काय कुठे नाही बरोबर बोलतात ते. म्हणजे खोटं ठरवायचं ना मुभा विज्ञानच देते न. जिकडे खोटं ठरवायची मुभा नसते तिकडे अंधश्रद्धा सुरू होते. बोल. ओ बो शाकाहारीवर तू शिकारी हा पंच केला होता ना. हा कॅरेक्टर सोडून तू असा विद्वानासारखा बोलायला लागला ना, तिथेच सगळं संपतं रे. त्या लेखकाने ना तुझ्या नावाच्या पुढे ते वाक्य लिहिलेलं आहे, पण ते वाक्य माझं होतं, माझं. अरे मग हे रिअल सल्ला सांगायचा ना. आता काय आहे? ऐकत नाही तो दलिंदर. त्याच्या भलते नियम आहेत ना, खरे आहेत अरे त्याचे. पण तुम्ही ऐका ना आता. सॉरी मुद्द्यावर. हा तुम्ही ऐकून घ्या ना. मुद्दा काय आहे? मांसाहार की शाकाहार असा मुद्दा आहे की नाही? आणि हे मांसाहार करणारे खुशाल मांसाहार करतात. एक चालता फिरता जीव मारून खातात, ह्यांना काहीच वाटत नाही. तो मुका प्राणी तुम्हाला काही बोलू शकत नाही, तुम्हाला प्रतिकार करू शकत नाही, म्हणून त्याला संपवाल तुम्ही. त्याचा आक्रोश, त्याचं सांडलेलं रक्त, घशाखाली घास कसा उतरतो रे तुमच्या. रिलॅक्स मॅडम पाणी घ्या. रिलॅक्स मॅडम पाणी घ्या. झाडांची तडफड दिसत नाही का तुम्हाला? त्यांचा आक्रोश कानात घुसत नाही का तुमच्या? झाडांचा आक्रोश हा तेव्हा त्रास नाही होत तुम्हाला? म्हणजे शामराव, आपण भेंडी कापतोय की नाही? हा आले भेंडीवर. भेंडीतनं चीक निघतोय. हा चीक नसतोय त्यो. मग भेंडीच्या आतली चीक असती. काय? चीक असते आतली ती. काय बोलता? भेंडी चिकते? मग तू शांत रे. नाही हा ती पांढरं असतंय ना, ती भेंडीच्या आतलं रक्त असतंय. रक्त आहे? हे बघून नाही का त्रास होत? कसा 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 कापता भेंडीला? बापरे. आ माझा जीव तुटतो. भेंडी कापताना माझा जीव तुटतोय. कांदा कापताना माझ्या डोळ्यात आपोआप पाणी यायला लागतं, अश्रू येते. काय सांगते ते? हा हे भुईमुग असतोय का भुईमुग हा. जमिनीत, हो. ही काय करणार? त्याची केस धरणार आणि त्याला उपटणार. उपटून त्याला आपटणार. आपटून म्हणजे त्याच्यावर यांचं मन शांत नाही होत. मग? एक एक शान घेणार आणि त्याचं डोकं दगडावर चेसणार, त्याला फाडणार. बापरे. त्यातला शेंगदाणा काढणार आणि तो कचा 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 चावून खाणार. हा तवा त्रास नाही होत का हो तुम्हाला? भुईमुग काढल्यावर लागा भाजता होय त्याला. होरपळतोय वो माझा भुईमुग. होरपळतो आत. अरे भाजतोय त्याला. हे काय त्रास नाही होत का तुम्हाला? कसलं? अरे तुम्ही जी शेंगदाणा टाकता का नाही मिक्सर मध्ये, तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज अख्ख्या जगाला ऐकू येतोय. अख्खा जग ऐकते रडण्यात. अहो, गप्प बसा. गप्प बसा. शेंगदाणा रडतोय. अरे गप्प बसा ना. तेव्हा त्रास होत नाही तुम्हाला. मिक्सरचा आवाज येतो, भुईमुग रडतो असा. काय नाही मिक्सरचा आवाज. मोठ्या तोंडानं शेंगदाण्याची चटणी केली सांगणार मोठ्या तोंडानं. पौष्टिक असते ती. कशाचं डोंबलाचं पौष्टिक व? तुमचं घासपूस खाऊन नाही मिळत आम्हाला पौष्टिक काय? नाही कसं काय नाही. हा मुद्दा नीट करा. शामराव, ही जी काय भाजीपाला पिकतोय की नाही, कोण पिकवते? आमचा शेतकरी पिकवतोय की हो, हो, नाही? हो. हा दिवस रात्र लगा उन्हात तानात मरतोय तो. हो. खांद्यावर नांगर घेऊन स्वतः वडतोय तो. हो. त्याला काय भेंडी खाऊन ताकद येणार आहे हे का? भेंडी. मग हा? नॉनव्हेज. अरे त्याला म्हणजे मांसाहारच लागतोय. तेव्हा ती ताकद शेतकऱ्यामध्ये. बापरे. सुट्टीच नाही मग. कळलं का? याच्यावर काय बोलाल तुम्ही आता? शेतकरी तुम्हाला दिसतो, पण अजून नांगर तर कोण? नांगर कोण ओढतं? बैल ना. हा हा मग बैल मांसाहार करतो का? नाही ना. तरी येते त्याच्यात ताकद आणि मांसाहार याचा काहीही संबंध नाहीये. हत्ती घ्या, गेंडा घ्या, आहे ना ताकद त्यांच्यात. हो आहे काय संबंध मग मांसाहार आणि ताकदीचा? हा काय बोलताय लगा तुम्ही? हा यायला लगा वेज खाऊन ह्यांचा हत्ती म्हणजे माझला आहे लगा. व्हेज कोण माझलाय? हा लोद्या नुसता जाड्या आपला चाललाय कावाचा. नुसता आपला चालतोच आहे, इकडं बघतोय चालतोच आहे. ऍक्शन आहे आज. फक्त ऍक्शन. मुद्दा नाही यांच्यात. आमचा चित्ता घ्या.
तुमच्या चित्ता लांडगा घ्या, वाघ घ्या, मांसाहार केला का नाही? ओ बापरे यायला सुट्टीच नाही मग. बापरे. चपळ म्हणजे चपळच असतोय. नाहीतर ह्यांचा हत्ती आपला चाललाय. मी प्राण्यांबद्दल बोलतच नाहीये. मग काय बोलताय तर? मी माणसाबद्दल बोलतेय ना मगाचपासून. म्हणजे हं, काय- मग? काय- काय? माणसाला मांस पचायला वेळ लागतो. आम्हाला कुठं काय आहे मग? आम्हाला कुठं काय आहे? त्याला पचायचंय का पचू द्या तिकडं. कधी पचू द्या. आम्हाला काय करायचं? आम्ही म्हणजे त्याच्या याला दुपारचं निबरुटून मटण खाणार, निवडून झोपणार निवांत झाडाखाली जाऊन आपलं. काय ते आतडी फितडे आतले त्यांचं कामकाज चालू असते. आपण झोपायचं निवांत, झोपायचं. डायरेक्ट संध्याकाळी उठायचं. हा. रातचं फक्त जेवायचं नाही, कसं जरा पोटाला आराम मिळाला बरोबर आहे, पाहिजे. बरोबर. हा? ह्यांची भेंडी खाऊन काय पोट भरलं का? परत भेंडीवर आला. नाही तर काय मग शामराव, तुम्ही फक्त नुसते इमॅजिनेशन करून बघा. काय काय तुमच्या पुढे समजा ताट ठेवलेलं आहे. त्या ताटामध्ये भेंडी आहे, कोबी आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे आणि भात आहे. आणि दुसरीकडे एक ताट आहे, सुक्क मटण, पातळ मटण, वजरी, सुका जवळा, तांबडा, पांढरा, थांबा हो सोलकढी, थांबा ना. कांदा आहे, नका ना, नका ना. लिंबू आहे, हा. लाळ येते ना, हात थरथरायला ठीक लागतात नाही. माझे. मटण खाताना छतूचीच बोटा खाऊन जातो मी. बघा बघा. हे रामजी. वरती दिलं का? चर्चा थांबवूया. नाही नाही का बरं मॅडम? तुम्ही या कार्यक्रम बिली 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 बिली. अरे गप्प बसा. मोठ्याने ओरडते भेळी. गप्प बसा तुम्ही. थांबा ना, बोलू द्या ना त्यांना. बोला बोला. तुम्ही काय या बोलताय? कार्यक्रमाचे होस्ट आहात हो, ना. हो. तुम्हीच जर एका बाजूने बोललात तर चर्चा पुढे कशी जाणार? नाही नाही मी किती माझा मुद्दा बोंबलून सांगितलं ना तरी तो कोण नाही पटणार मग कोणाला. नाही नाही माझ्या तोंडाला पाणी आलं त्याच्या शाकाहार किंवा मांसाहार याच्याशी संबंध नाही आहे. म्हणजे मी मुळातच खाऊगुल्ले आहे. म्हणजे एखाद्या ताटात जर आमरसपुरी, खापरावरची पुरणपोळी, कळण्याची भाकरी, ठेचा असं जरी असतं तर माझ्या तोंडाला तेवढंच पाणी आलं असतं. मुळात खाण्याच्या बाबतीत मी हावरेट आहे. भाई आपलं पण सेम आहे. हो? म्हणजे बॉईल शेंगदाणा, बॉईल चना, चिकन चिल्ली, चिकन 65, चिकन अंगारा असा असेल ना तर आपलं डायरेक्ट अंगच थरथरतं. तू पुढी नाही रे दलिंदर, तू बेवडा आहे बेवडा. सगळे चकड्यांचे नावं घेतलेले तू काहीतरी आपलं. एनिवे आपण शाकाहार की मांसाहार याच्यावर येऊ. आठवलं? हा, हा. नशीब. sorry, त्यांच्याकडे काय मुद्दा असेल तर बोलू द्या. तुम्ही मोठं शाकाहार नसताय ना. हो. दूध पेते ती की नाही? नाही नाही कुठनं येतंय? खरे खरे नाही हा काय म्हशीपासून येतं का नाही हो, हो, दूध? हो. ती कसं काय चालतंय नाही, नाही. हा मुद्दा यांचा फार महत्वाचा आहे. आता दूध जे आहे, त्याच्यात पण गाईचा किंवा म्हशीचा म्हणजे त्या प्राण्याचा अंश असतो बा, तर ते का पिता मग तुम्ही? मी नाही पित. नाही मी सोयाबीनचं दूध पिते. सोयाबीनचं दूध पिता हो. न मग किती लिटर देते ती? न मग सोयाबीनला पिळतात कुठे? बरं ती लात नाही ना मारत, कारण ते असं करायचं ना. अरे काय बोलतायत हे? ग बसा. थांबणार आहे. सोयाबीनचं दूध म्हणजे सोयाबीन पासून बनवलेलं दूध मी पिते. अच्छा असं आहे. तुम्ही जे गाई म्हशीचं दूध म्हणताय ना त्यावर खरा हक्क वासराचा आहे. त्या वासराला दूध द्या. अरे ती त्याला तुम्ही थोडस दूध देताय नंतर ओढून बाजूला काढताय आणि सगळं दूध स्वतः घेताय. आम्ही कुठं घेतले? ती वासार आमचं बियन आहे. बेने टेण्या ती जायला पितच नाही दूध तर. नाही आता त्याच्या पुढे किती बी दूध ठेवा पिणारच नाही ती. त्याला म्हणजे मंचुरियन पाहिजे त्याला. मंचुरियन. हं, कुरकुरे खाते. वेपर माझी पोरं खेळत असते ती की नाही, पुढं असतो हिचकवून घेणार आणि वेपर खाणार गडी. कळलं का? तुम्ही त्याचं डायजेशन बिघडवताय. मी कुठे बिघडवलंय तेव्हा त्याचं काय स्वतःच खाता येते. मी खायला देतो त्याला. नाही अंडी खाता की नाही? हा, खातो की मग. हा मग खातो की मग. आता अंडी आहे म्हणल्यावर खायलाच पाहिजे ती की. हा? आणि कोंबड्या एवढ्या अंडी देते ती, त्या अंड्याच करायची आहे काय? कारण पंचमीला मारायची दिवी पिकून. अंड्याच करायचं काय? खालीच पाहिजे. कोंबड्या एवढी अंडी देत नाहीत. काय? तुम्ही त्याचं अनैसर्गिकपणे पालन पोषण करता तिकडे पोल्ट्री फार्म मध्ये म्हणून ते एवढी अंडी देतात. मग त्या फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. हे नाही माहिती तुम्हाला? अनैसर्गिकपणे प्राण्यांना वाढवता, त्यांचं पालन पोषण करता आणि मग स्वतःचा स्वार्थ करून झाला की त्यांना मारून खाता. दिस इज ॲनिमल क्रुएलिटी. ॲनिमल क्रुएलिटी. आणि तुम्ही जे भाजीपाला खाताय ती कोण उगावते? कोण मेहनत करते तिथं? हा, बैल लगा खांद्यावर जोकड घेऊन दिवस रात्र मरमर मरत असतोय. तो भाजी खायला खाताय की नाही तुम्ही? हा, तेव्हा कुठं जाते हो तुमची ॲनिमल क्रुएलिटी? ही जी काय मिरवत आलाय की नाही सिल्कची साडी घालून, कुठनं म्हणते ही सिल्कची साडी? माहिती आहे का तुम्हाला? रेशीम किडा असतोय की नाही, गरम उकळत्या पाण्यात टाकतात, मारतात त्याला. बापरे. आणि त्याच्यापासून जी रेशीम येत की नाही त्याच्यापासून बनतं ही कापड. तेव्हा कुठं जाते हो तुमची ॲनिमल क्रुएलिटी?
ही परस घेऊन आलाय की नाही लेदरची मोठी काकाचं चमडं लावलंय होय त्याला काकाचा काय संबंध मग काय आहे तर का केळाच्या सालीपासून बनवलंय ती तुमची आपली भेंडीची शिंबूड लावून चिकटवलंय का त्याला अरे! का नाही यावेळेस कुठं जाते तुमची अॅनिमल क्रुएलिटी सांगा की मला थंडी वाजती तुम्हाला थंडीत मस्त स्वेटर पाहिजे असनी हो, हो. हा झोपताना मस्त 2-2 ब्लँकेट पाहिजे ती या लगा तिकडं आमच्या मेहंदीची लगा हेअरस्टाईल बाजारली यांनी पाक हेअरस्टाईल बादरली तिला लगा मेंढीला थंडी वाजू नये म्हणून लगा वरच्यानं तिला लोकर दिलेलं आहे ह्यांनी लगा पार बाजरून टाकलं आणि पावसात ह्यांना 2 ब्लँकेट घेऊन झोपायला मज्जाच येते बाबा तेव्हा कुठे जाते हो तुमची अॅनिमल क्रुएलिटी मोठमोठ्या रोगांवर जी औषधं आल्या ती ज्या लसी आल्या त्या कोणाला देते ती हो पहिलं उंदीर. प्राणीसनी देते ती उंदीर. उंदराला देते ती तुमच्या मामाला द्या मग हा? माझ्या मामाचं काय आहे मामाच्या काय उंदीर आमचा मामा आहे अरे लॉजिक आमच्या मामाला का तुमच्या मामाला द्या मग नाही. तेव्हा नाही दिसत तुम्हाला अॅनिमल क्रुएलिटी लॉजिक सारखं लॉजिक 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 बोल नका एकाच वच काय थांबा जरा माझं ऐकून घ्या पूर्ण तुम्ही हे बघा वनस्पती सुद्धा सजीवच आहे आणि प्राणी सुद्धा सजीवच आहे दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत त्या कळलं का आपली साखळी कशी असती एकमेकांमध्ये अडकलेली अन्न साखळी असती ती आलं का लक्षात तुमच्या प्रत्येकाला एकमेकाची गरज लागती अमुक गोष्ट खाणाराच चांगला अमुक गोष्ट खाणारा वाईट ही कोण ठरवतो तुम्ही कशाला ठरवताय ती पण माणूस जेव्हा विकसित झाला त्यांनी सारासार विचार करून सजीवाला त्याचा त्याचा जगण्याचा हक्क देऊन काहीतरी खाण्याचं ठरवलंय ना ते धान्य खायचं ठरवलं त्यात आमचं कुठं चुकलं माणूस प्रगल्भ झाला म्हणजे काय झालं प्राण्यापासून माणूस झाला ना जसा त्याचा IQ वाढला तसा EQ पण वाढला EQ इमोशनल कोशंट असतो की नाही अच्छा हा मग ते सजीवाला मारता तुम्ही हे कितपत योग्य आहे आम्ही भाजीपाला खातो आम्ही धान्य खातो आमचं काय चुकतं मग आम्ही वशाट खातो त्यात आमचं काय चुकतंय नाही नाही हे बघा तुमच्या दोघांच्याही काही चुकत नाहीये म्हणजे आपण शाकाहारी असो किंवा आपण मांसाहारी असो हे ठीक आहे पण आपण आपल्या ज्या गटात आहेत त्याच्याशिवाय दुसऱ्या गटातल्या लोकांचा तिरस्कार करणं ते चूक आहे म्हणजे शाकाहारी लोकांनी मांसाहार करणाऱ्यांना अरे हे काय गंधपटाक खाताय असं नाही म्हटलं पाहिजे आणि मांसाहार करणाऱ्यांनी पण शाकाहारी लोकांना हे काय घासपूस खाताय म्हणून थट्टा नाही केली पाहिजे मुळात काय स्वातंत्र्य आपल्याला त्याचबरोबर आहार स्वातंत्र्य सुद्धा आहे आणि काही पण गोष्ट खाताना आपलं वय काय भौगोलिक परिस्थिती काय आणि जे खातोय ते मुळात आपल्याला पचेल का याचा विचार करून आहाराचं सेवन केलं पाहिजे मग तो शाकाहार असो नाही तर मांसाहार असो हाच आजच्या चर्चेचा निष्कर्ष आहे तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल मी तुमचा गैरा आभारी आहे इथेच आपण घेतोय या चर्चेला पूर्ण विराम पण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे बरं का तुम्ही काय खाणार व्हेज नॉन व्हेज काय माझा उपास आहे मला आपलं 1 ग्लास दूध द्या आणि आपले 2-4 केळं द्या आपलं मला उपास आहे तुमच्या माझं उपास. आणि माझं B12 ऍक्च्युली कमी झालंय त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला व्हाईट एग खायला सांगितलंय बापरे हे मला चिकन क्रिस्पी पाहिजे चिकन क्रिस्पी पाहिजे कशाला आलंय आहे? वा 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 मला या चर्चेचा निष्कर्ष आणि एंड फारच आवडला एकदम जबरदस्त परफॉर्मन्स बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा मंदार आणि अरुण म्हणजे ऍक्च्युली तुम्ही मांसाहारी आहात मांसाहारी माणसं तुमच्या पुढे हारतात म्हणून तुम्ही मांसाहारी आहात वा वा दादा मजा आली श्याम्या नेहमीप्रमाणे दिलखेचक चेतना मस्त सावत्या मस्त मजा आली निर्मिती ताई तुम्ही लोक म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते की हे लोक सगळेच वेडे आहेत थोडेसे मला वाटतं उत्तम विनोदी अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायला थोडंसं वेड असणं आवश्यक असतं आणि ते तुमच्या सगळ्यांमध्ये पुरेपूर ठासून भरलेलं आहे आजची ही तुमची दोघांची जी चर्चा होती ती खूप छान झाली दोघांचेही युक्तिवाद मला खूप आवडले दोघांचंही म्हणणं पटलं मला त्यामुळे मी शाकाहारी नाही आता आणि मांसाहारी पण नाही आहे मी मासेहारी आहे कारण मुळात मी मालवणची आहे त्यामुळे मी मासे खाणारी आहे आणि तुम्ही सगळे खूप मजा करता धमाल करता अशीच करत राहा मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स खूप छान वा वा वा